खूपच सुंदर आहे आणि आम्ही पहिल्यांदाच इथे आलो आहे. स्टफ बोंबीलचं खूपच छान आहे. चांगली म्हणजे म्हणजे बाकीचे पण नॉट बॅड, छान आहे. म्हणजे नावं ठेवण्यासारखी बिलकुल नाही. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत असा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मी आहे कोकणात, परंतु रोजच्या बिझी शेड्यूल मधला कोकणात जायची जी हौस आहे ना ती राहून जाते हो. तुमचं पण असंच होतं की नाही? मग मी आता ही हौस पूर्ण होणार आहे ठाण्यामधल्या शेफ पराग यांनी चालू केलेल्या कोकणी हाऊस या रेस्टॉरंटमध्ये, ज्या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारच्या कोकणातल्या व्हेज आणि नॉनव्हेज थाळ्या, स्टार्टर्स सर्व काही एन्जॉय करायला मिळणार आहे आणि ते सुद्धा ऑथेंटिक. चला तर मग मी सुद्धा आता आज जाऊन इकडचे कोकणी पदार्थ चाखणार आहे आणि माझी हौस पूर्ण करणार आहे. चला. तर आल्या आल्या सर्वप्रथम तुम्हाला इथे दिसणार आहे मस्त अशी तुळस. जसं कोकणामध्ये आपल्या प्रत्येक घरामध्ये तुळस असते ना, तर तशी तुळस इथे आहे. चला आता आतलं इंटिरियर पण तुम्हाला दाखवते. आता घड्याळात 12 वाजलेले आहेत. मी ॲज युजल लवकर आलेली आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता की पूर्ण इथे जे अरेंजमेंट आहे ती लाकडाचा जास्तीत जास्त वापर केलेला आहे. इथे काउंटरसुद्धा आहे. इथे अल्कोहोलिक नॉन अल्कोहोलिक ड्रिंकसुद्धा मिळतात. त्याच्यानंतर हे बघा पूर्णतः इथे लाकडाचा जास्तीत जास्त वापर केला आणि हे बघा भातुकलीची जी खेळणी असतात ना ती छोटी छोटी तर ती इथे लावलेली आहे. आणि या बाजूला तुम्ही पूर्ण अरेंजमेंट बघू शकता. त्यांचे 2 सेक्शनमध्ये सिटिंग अरेंजमेंट केले. तसे त्यांचे कपडेसुद्धा मस्त रंगीरंगी कपडे आहेत. अगदी गोवन स्टाईलचा फील आल्यासारखा होतो अगदी. आणि हे बघा या साईडलासुद्धा सिटिंग अरेंजमेंट आहे. जसं मी आता सांगितलं की त्यांचे 2 सेक्शनमध्ये सिटिंग अरेंजमेंट. हा आतला सेक्शन आहे या बाजूलासुद्धा. आणि इथे तुम्ही बघू शकता कौलारू जशी आपल्या कोकणात घरं असतात ना तसा इथे फील येतो तुम्हाला आल्यानंतर. आणि इथे सर्व पाट्या लावलेल्या आहेत ज्याच्यावरती ज्या गोष्टी इथे स्पेशालिटी आहेत तर त्या इथे लिहिल्या आहेत. पिठलं थाळी भाकरी तीसुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल आहे. त्यानंतर पितळेची भांडीसुद्धा बघा इथे ठेवलेली आहे. त्याच्यानंतर इथे आहे मटण लिहिलेलं आहे, मटण लपेटा आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला भरलेलं पापलेट ते सुद्धा यांची स्पेशालिटी आहे. प्रॉन्स आतमध्ये स्टफ असं स्क्विड आहे. स्क्विड रिशेदो हा गोवन स्टाईल प्रकार आहे. स्क्विड आपल्याकडे खूप कमी मिळतो. हा बऱ्याच कमी रेस्टॉरंटमध्ये हे पाहायला मिळतं आपल्याला. आणि या साईडला तुम्ही बघू शकता ही सुद्धा या ठिकाणी सिटिंग अरेंजमेंट आहे. 120 लोकांची इथे एकूण सिटिंग अरेंजमेंट आहे. तर आता आपण पोहोचलेलो आहोत किचनमध्ये आणि किचनमध्ये तुम्हाला दाखवते तर सुरुवात झालेली आहे. काय बनतंय? आणि सर्वात पहिले आधी आपलं नाव सांगा ना. मेरा नाम संपत है. अच्छा, आणि काय म्हणताय आता सर्वात पहिलं? भरले मोमिल है, हाँ, स्पेशली हमारा कोकणी हाउस का. इसको कीमा को पहले हम कीमा करते हैं और इसको फ्राई करते हैं वहाँ पे. उसके बाद हम इसमें मोमिल में इसको रोल बना के स्टफिंग करते हैं. आणि आज ही मच्छी आहे का? ही कोलंबी आहे. कोलंबी है, ही साफ करून ठेवलेली आहे ही कोलंबी. आणि हे काय आहे? ये कीमा है प्रॉन्स का. ये रोल बनाते हैं. अच्छा, मोबाईलमध्ये आतमध्ये भरलं जातं ते. आणि हा तुमचा मसाला आहे. ये मसाला है, मच्छी का मसाला है. आणि ही सुरमई, पापलेट, सुरमई आहे, पापलेट आहे. आणि ह्या बाजूला काय आहे? ह्या बाजूला आहे आम्हाला दाखवा ना हे कसं बनवता तुम्ही बोंबील. बोंबील स्टफ बोंबील ना. हा बोंबीलला मसाला लावून ठेवलाय. किती वेळ लावून ठेवलाय? म्हणजे काय मॅरिनेट करून ठेवलं का त्याला बराच वेळ? ये पहले मैरिनेट करना पड़ता है थोड़ा. मसाला स्टफिंग करते हैं. अच्छा, हा हे कोलंबीचं आहे का? हाँ, ये कोलंबी का है. इसको स्टफिंग करते हैं. का टाकले म्हणजे ये छोटा नहीं, इसमें से इसके लिए डालते हैं. अच्छा, इसके बाद हम जो फ्राई करने के बाद उसको निकाल देंगे.
आणि मला डीप फ्राय करणार. हाँ ये ठीक है प्रकार से ही ठीक है। तर या बाजूला आपले बोंबील फ्राय होते, भरलेले बोंबील. मध्ये काय काय आहे? अशी डाळ आहे, दाल है, इसमें काला उठाना है, काळ्या वाटाण्याची आमटी येतात, इसमें पतला रस्सा है चिकन का, चिकनचा पातळ रस्सा, और इसमें ये है कोलंबी आहे, कोलंबी है, कोलंबी मसाला आहे, एक अंडा करी है, करी आहे, और ये फिश की करी है, फिश करी आहे. नंतर मग त्याच्यामध्ये बॉइल्ड फिश टाकता का? और ये काला चिकन है, काळं चिकन आहे, और ये चिकन मसाला, मटन है, चिकन मसाला है, हाँ चिकन चिकन मालवणी मसाला आहे हा, मटन मालवणी, मटण मालवणी, हाँ ये काला मटन है, आणि हे काळं मटण आहे, आणि या बाजूला आहे मटण किमा, चिकन सुका है, चिकन सुका, ये अपना ग्रेप सूप है, क्रॅब सूप, ये पाया सूप है, पाया सूप आहे, ये पालक सूप है, हे पालक सूप आहे, ये टमाटो सूप है, आणि हे आहे टोमॅटोचं सूप. आपली ऑथेंटिक फणसाची भजी. तर आता सीझन चालू झालेला आहे, तर मी पण म्हटलं की चला आपली ऑथेंटिक मालवणी फणसाच्या भाजीची ऑर्डर देऊया जी यांच्याकडे मिळते. तसं तुम्हाला इथे काजूची भाजीसुद्धा मिळते, परंतु मी म्हटलं की चला मुंबईत मला इथे फणसाची भाजी नाही खायला मिळत, तर म्हणून मी इथे जसं मी मेनू कार्डमध्ये बघितलं की इथे फणसाची भाजी अवेलेबल आहे, तर मी लगेच ऑर्डर दिली. तुम्ही बघू शकता इथे तेल, त्यानंतर राई, लसूण घातलेला आहे, भरपूर सारा लसूण, आणि त्यानंतर सुक्या ज्या लाल मिरच्या असतात, ड्राय चिलीज असतात सुकवलेल्या, तर त्या ह्याच्यात घातलेल्या, आणि उकडलेला जो फणस असतो ना, जे ह्याला आमच्याकडे कोकणामध्ये कुयरी म्हटलं जातं, तर त्या कुयरीचं वरचं साल काढलं जातं आणि त्याच्यानंतर आतला जो गर असतो तो वाफवला जातो आणि त्याच्यानंतर मग त्याला झेजरलं जातं आणि त्यानंतर ते किंवा कुस्करणं म्हणतात, तर ते कुस्करून मग याच्यामध्ये घातलं जातं. म्हणजे याच्यामध्ये हळद आणि सर्वात वरती इथे तूप सोडलं जातं, त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की खमंगपणा येतो. आणि पहा रेडी झालेली आहे आपली ऑथेंटिक फणसाची भाजी. ऑर्डरी चालू झालेल्या आहेत आणि खूप गोंधळ वगैरे दिसत असेल, कारण बघा अगदी हवेशीर किचन आहे, मोकळी जागा आहे, व्हेंटिलेशन साठी खूप छान आहे. तर इथे थाळ्या लागलेल्या आहेत. ही आहे चिकन थाळी आणि बाजूला फिश थाळी आहे. तर चला बाहेर जे खवय्ये आहेत त्यांच्याशी गप्पा मारूया. जेवण खूपच सुंदर आहे आणि आम्ही पहिल्यांदाच इथे आलो आहे. स्टफ बोंबीलचं खूपच छान आहे आणि स्पायसी नाही आहे, त्यामुळे आम्हाला जास्त आवडतं. कोकणी हाऊसमध्ये अगदी घरगुती पद्धतीचं जेवण मिळतं. मासे वगैरे फ्रेश असतात एकदम, सगळंच आयटम देवाचे जातात. सर्व्हिस पण त्यांची चांगली आहे. भरलेले बोंबील हा फार उत्कृष्ट आहे, मला फार आवडते. त्यामध्ये स्टफ्ड श्रिम्प आहे आणि चिकन आणि फिश मागवलं आहे, मटन आणि फिश मागवलं आम्ही. तर त्याची चव चांगली आहे, पण थोडेसे खारट होते, पण त्याची सर्व्हिस चांगली. त्यांनी लगेच आम्हाला रिप्लेस करून दुसरा आणतायत म्हणून सांगितलं. मी ओव्हरऑल लाईक द सर्व्हिस. अँबियन्स पण इज व्हेरी गुड. इन नटशेल आम्हाला आवडलंय. म्हणजे टेकन द
takeaway menu, and maybe we'll be ordering it from home right now. एक सुरमई थाळी मागवली आणि एक चिकन थाळी मागवली. फर्स्ट टाइम आलोय, पण असं बाहेरनं तर गेटअप अपिरियन्स एवढा चांगला नाही, त्यामुळे असं आपल्याला भीती वाटत. आतमध्ये आलं प्रेझेंट आहे अपिरियन्स चांगलं आहे. टेस्ट कशी वाटली जेवणाची? टेस्ट चांगली आहे, म्हणजे बाकीचे पण नॉट बॅड, छान आहे. म्हणजे नावं ठेवण्यासारखी बिलकुल नाही. आपल्याबरोबर शेफ पराग आहेत. सो आपण त्यांच्याकडनं ह्या कोकणी हाऊस रेस्टॉरंटबद्दलची सर्व आज माहिती जाणून घेणार आहोत. स्पेशली म्हणजे त्यांच्या थाळ्या, त्याचे स्टार्टर्स आणि ॲज वेल ॲज इकडचा ॲम्बियन्स. फर्स्ट ऑफ ऑल नमस्ते. मला आले इकडचं ॲम्बियन्स म्हणजे असं वाटलं की जणू मी कोकणातच आहे. तर त्याच्या मागे काय तुम्ही ठरवलेलं होतं की काय कसं करायचं? बेसिकली तुम्ही नाव जर का बघितलं तर कोकणी हाऊस म्हणजे HOUSE नाही आहे, तर HAUS आहे. हाऊस म्हणजे माझी पॅशन होती. मी स्वतः कोकणातला आहे, मी स्वतः शेफ आहे. मला 35 वर्ष झाली मी या इंडस्ट्रीमध्ये आहे. आणि जेव्हा मी हे रेस्टॉरंट एक 6 वर्षापूर्वी विचार केला चालू करायचा, त्यावेळेला मी 50 वर्ष झाली 55 वर्ष झाली मी ठाण्यामध्ये आहे. आणि ठाण्यामध्ये नुसतं असं कोकणी मालवणी रेस्टॉरंट आहेत नाही असं नाही, फार कमी होती. आणि बहुतेक जी होती ती थाळीवाली रेस्टॉरंट होती. म्हणून मी ते जेव्हा 6 वर्षापूर्वी जेव्हा चालू केलं त्यावेळेला आलाकार्ट म्हणून सुरू केलं. त्यावेळेला आम्ही सुरुवात केली, त्यावेळेला आमच्याकडे एकदम असे आलाकार्टच्या जास्त व्हरायटी होत्या. आणि जसं जसं आता प्रोग्रेस करत गेलो आहे, लोकांची जी काही आवड आहे त्या लोकांच्या रिक्वायरमेंटच्या प्रमाणे आम्ही आत्ताच 1-2-1.5 महिना झाला की आम्ही थाळी पण इंट्रोड्यूस केली. आलाकार्ट आहेच पण थाळी पण इंट्रोड्यूस केली. आणि मग त्याच्यामध्ये जास्त फोकस जो आहे तो कोकणी मालवणी याचा आहे आणि सी फूडवरती पण आहे फोकस आमचा. तर बेसिक तुम्ही जर का आलात तर आमचं भरलेलं बोंबील, भरलेलं पॉम्फ्रेट, त्याच्यानंतर तंदुरी रावस बनवतो आम्ही एक, ते तंदुरी रावस एक आहे. थाळ्यांमध्ये चिकनमध्ये 2 टाईपच्या थाळ्या आहेत. एक काळं चिकन थाळी आहे आणि एक कोकणी म्हणजे मालवणी चिकन थाळी आहे. तर प्रत्येक ह्याचा ॲस्पेक्टचा विचार करून नॉन व्हेजिटेरियनमध्ये तर केलंच आम्ही, पण व्हेजिटेरियन लोकांचा पण विचार केला. लोक म्हणजे व्हेजिटेरियनमध्ये येताना फणसाची भाजी आहे, त्याच्यानंतर काळ्या वाटाण्याची उसळ आहे. मग आम्ही एक आणखीन एक असं वेगवेगळं लोक स्टार्टर म्हणून कोथिंबीर वडी खातात, पण आम्ही मेन कोर्समध्ये कोथिंबीर वडीची भाजी म्हणून केलेली आहे. तर नॉर्मल आपलं जे चिकनचं कालवण असतं त्याचा जो काही मसाला आहे त्या मसाल्यामध्ये आम्ही कोथिंबीर वडी घालतो आणि त्याची एक भाजी बनवतो. तर अशा प्रकारे असे वेगवेगळे डिशेस बनवून आम्ही आता गेले 5-6 वर्ष झाली आम्ही ठाण्यामध्ये कोकणी मालवणी जेवण सर्व करते लोकांना. बरोबर. एक गोष्ट चांगली आहे की तुम्ही आज सांगितलं की कोकणी हाऊसचा अर्थ लोकांना असं वाटतं हाऊस, पण तसं नसून कोकणी माणसाची जी हौस असते खाण्यापिण्याची, कारण खाण्यापिण्याची मी का म्हटलं, कारण सोलकढी तीसुद्धा तेवढीच महत्त्वाची असते कोकणी माणसासाठी. तर तीसुद्धा हौस म्हणजे प्रत्येक जेवणाची, व्हेज असू दे नॉनव्हेज असू दे, म्हणजे स्टार्टर्स थाळ्या किंवा जसं आता यांनी सांगितलं सीझनल वाईज काजूची उसळ असेल किंवा फणसाची भाजी असेल, तीसुद्धा हौस जी तुम्हाला कोकणामध्ये एवढ्या लांब जाऊन जी पूर्ण करता येत नाही ना, ती तुमची इथे ठाण्यामध्ये पराग शेफ जे पराग आहेत सो त्यांनी ती हौस तुमची पुरेपूर ओळखलेली आहे आणि ती तुमची कोकणी हाऊस या रेस्टॉरंटला पूर्ण होणार आहे. सर मला इकडचा एक्झॅक्टली ॲड्रेस आणि टायमिंग सांगा. कोकणी हाऊस एक्झॅक्टली वंदना बसस्टँडच्या शेजारी आहे आणि सकाळी 11:30 वाजल्यापासून आपण चालू करतो. दुपारी लंचसाठी 3:30 वाजता बंद असतं, पण 3:30 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत आमच्याकडे टिटबिट्स स्नॅक्स आणि अल्कोहोल चालू असतं. आणि नंतर परत डिनरसाठी संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 11:30-12 वाजेपर्यंत आपलं रेस्टॉरंट चालू असतं. ओके ओके ओके. आणि जसं आता शेफ पराग यांनी आपल्याला सांगितलं की यांच्या ज्या स्पेशालिटी आहेत त्यापैकी कोणत्या इकडच्या ज्या स्पेशालिटी आम्ही ट्राय केल्या पाहिजे, मी त्यांना विचारायच्या आधीच त्यांनी मला हे सांगून टाकलेलं आहे. सो मगाशीसुद्धा तुम्ही बघितलात ना, जे इकडे खवय्ये आले आहेत जेवणासाठी, तर त्यांच्याकडचा आम्ही बाईट घेतला प्रत्येकाचा आणि विचारलं की त्यांना कसं जेवण वाटलं. सगळ्यांनी सांगितलं की उत्कृष्ट असं कोकणी जेवण या ठिकाणी त्यांना मिळतं आहे. तर जसं यांनी सांगितलं तर त्याच डिश आता मी इथे मागवणार आहे आणि टेस्ट करणार आहे आणि तुमच्याबरोबर शेअर करणार आहे.
थँक्यू सो मच. So much. थँक्यू. आता आपले स्टार्टर्स आलेले आहेत आणि इथे तुम्हाला जसं मी मगाशी पण तुम्ही इकडचा जो अँबियन्स पाहिला त्याच्यामध्ये पण मी सांगितलं की इथे तुम्हाला अल्कोहोलिक आणि नॉन अल्कोहोलिक दोन्ही ड्रिंक्स मिळतात. परंतु मी मात्र इथे आपलं कोकणातलं कोकम सरबत आणि कैरीचं पन्ह अशा 2 गोष्टी मागवलेल्या आहेत. मी म्हटलं काही मला दुसरं काही मॉकटेल वगैरे काही टेस्ट नाही करायचं आहे, पण तुम्ही आला तर तुम्ही टेस्ट करू शकता. तर आता इथे मी 2 नॉनव्हेज आणि 1 व्हेज अशा डिश मागवलेल्या आहेत स्टार्टर्समध्ये. तर इथे यांची सिग्नेचर डिश आहे ती आहे भरलेले बोंबील, तर ते मागवलेलं आहे. त्याच्यानंतर इथे आहे तंदुरी प्रॉन्स आहेत आणि हे आहे कुरकुरीत मूग, म्हणजे मुगाचे कुरकुरे असं याने इथे याला नाव दिलेलं आहे. आणि प्रत्येक टेबलवरती हे ज्या वेळेला तुम्ही स्टार्टर्स म्हणा किंवा थाळ्या मागवता तर तेव्हा तुम्हाला इथे कांदा, लिंबू आणि ह्या 2 चटण्या दिल्या जातात. एक लाल चटणी असते आणि एक हिरवी चटणी असते. तर चला आता हे जे भरलेले बोंबील आहेत तर तिथून मी आता सुरुवात करते आहे. वाव, हे तुम्ही बघू शकता ह्याच्या आतमध्ये जे स्टफिंग आहे ते जसं मगाशी पण तुम्हाला शेफने दाखवलं की ते कसं भरलेलं होतं ते. तर मस्त यम दिसतंय आणि ह्याच्याबरोबर इथे मी चटण्या पण गेले थोड्या, म्हणजे त्या ट्राय करायला मिळतील. तिखट तर असणारच कारण मालवणी जेवण आहे ना. तो बारीक बारीक जे कोलंब्या असतात ना तर त्याचं स्टफिंग ह्याच्यामध्ये आहे. प्रॉपर जो तिखटपणा आहे तो पण ह्याच्यामध्ये आहे. आणि तुम्ही ते बघू शकता की मस्त असं तांदूळ आणि आपलं रवा असतो त्याच्यामध्ये घोळवून ते डीप फ्राय केलेलं आहे. टेस्ट अप्रतिम आहे. त्यांची सिग्नेचर डिश नक्की इथे आल्यानंतर मागवा. आणि हे आहे ते तंदुरी प्रॉन्स आहेत. तुम्ही ते बघू शकता प्रॉन्सची जी साईज आहे ती पण आयडियल आहे. आणि आता आपल्या हिरव्या चटणी बरोबर तंदूरचा जो स्मोक असतो ना तो मला खाल्ल्या खाल्ल्या लगेच आला. खूप उत्कृष्ट पद्धती ह्याला मॅरिनेट केलेलं होतं. आणि आता मी ना चटणी पण मला टेस्ट करायची ही, सो ही आणि खूप छान लागते ही चटणी. जे आपल्या सुक्या लाल मिरच्या असतात ना तर त्याच्यापासून आणि खोबरं, ओलं खोबरं आणि सुक्या लाल मिरच्या त्याच्यापासून बनवलेली आहे. आणि हे तुम्हाला प्रत्येक टेबलवरती आल्यानंतर दिसेल. आणि ही आपली आहे ती हिरवी मिरची, ओलं खोबरं त्याच्यापासून बनवलेली आहे. आणि हे जे मुगाचे कुरकुरीत मूग तर ती पण एक व्हेज डिश मी इथे मागवलेली आहे. आपण जशी घरी मुगाची भजी करतो ना तसाच हा प्रकार आहे. आणि प्रॉपर असं शिजलेलं पण आहे. हे बघा व्यवस्थित शिजलेलं आहे. आतमध्ये ह्यांनी जिऱ्याचा वापर केलेला आहे. कांदा पण याच्यामध्ये घातलेला आहे आणि खूप उत्कृष्ट लागते. गरमागरम असे कुरकुरीत मूग. आणि हो, आता मात्र आपलं कोकम सरबत. कारण आता उष्णता वाढलेली आहे तर त्याच्यामुळे हे जे थंड पेय आहेत ना म्हणजे ज्याच्यामध्ये पेस्टिसाइड नाही तर अशी कोल्ड्रिंक्स म्हणजे बाहेरची कोल्ड्रिंक्स न पिता अशा ज्या घरगुती आपल्या ज्या आहेत ना कोकणातल्या गोष्टी तर त्या नक्की प्या. आणि आपलं कैरीचं पन्ह इतकं छान वाटतंय ना काय सांगू तुम्हाला. कोल्ड्रिंक पेक्षा हे कधी पण तुमच्या शरीराला पण खूप शांत थंडावा देणारा आहे. तर इथे आल्यानंतर मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की कोल्ड्रिंक किंवा इतर मॉकटेल्स पेक्षा हे नक्की मागवा. आणि भरलेले बोंबील मागवायला विसरू नका. तर चला आता हे स्टार्टर्स मी सर्व संपवते आणि त्याच्यानंतर मेन कोर्स मध्ये मी ज्या थाळ्या मागवलेल्या आहेत त्या तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. कोकणी हौशी जी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जी यांची स्पेशालिटी आहे थाळ्या. येस, तुम्हाला इथे आल्यानंतर विविध प्रकारच्या थाळ्या म्हणजे चिकन थाळी, मटन थाळी, फिश थाळी. फिश मध्ये सुद्धा विविध प्रकारच्या म्हणजे खेकडा थाळी सुद्धा ती सुद्धा यांची स्पेशालिटी आहे. आणि व्हेज थाळ्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेलात ना तर काळ्या वाटाण्याची उसळ थाळी आणि विविध प्रकारच्या थाळ्या यांच्याकडे अवेलेबल आहेत. परंतु आता जसं मी तुम्हाला सांगितलं या रेस्टॉरंटला 5 वर्ष तर झालेली आहेत, परंतु इकडच्या थाळ्या जेवण्यासाठी लोक अतिशय लांबून लांबून येतात. मी मात्र आज
आज इथे चिकन वडे थाली, आपली मालवणी चिकन वडे थाळी आणि फिश मध्ये सुरमई थाळी घेतलेली आहे. आणि सध्या आता जसं मी तुम्हाला म्हटलं ना की कोकण म्हटलं की फणसाची भाजी तर असायलाच हवी, कारण आता सीझन चालू असा ना त्याच्यामुळे तर फणसाची भाजी मी इथे मागवलेली आहे. तर तुम्ही म्हणाल की अरे हिना व्हेज कशात मागवल्या, कारण सीझन असा. परत सांगताय तुमका, तर आता आपल्या मालवणी चिकन वडेपासून सुरुवात करते. तर सर्व तुम्हाला दाखवते की थाळीत काय काय आहे. तर इथे आहेत वडे आहेत, त्याच्यानंतर इथे सुकं चिकन आहे, ग्रेव्ही आहे, त्यानंतर हे चिकन जे मसाला असतो ना जो फक्त चिकनला असं लिप्त सारखं म्हणतो तसा प्रकार आहे. इथे अंड दिलेला आहे, तसे सोलकडी आहे, कांदा लिंबू आहे आणि भात दिलेला आहे. आणि ह्या बाजूला आहे आपली सुरमई थाळी. तर सुरमई थाळीमध्ये आहे ही सुरमईची तुकडी आहे, त्याच्यानंतर हे ग्रेव्ही आहे, त्याच्यानंतर ही सुद्धा एक ग्रेव्ही आहे, त्यानंतर हे किसमूर आहे, आपलं जे सुका जवळा असतो ना त्याचं, सोलकडी आहे, भात आहे, भाकरी आहे. तर तुम्ही इथे भाकरी किंवा चपाती काही मागवू शकता, कांदा लिंबू. आणि ही आहे आपली फणसाची भाजी. तर व्हेज मध्ये मात्र मी इथे फणसाची फक्त भाजी मागवलेली आहे. सो आता टेस्टिंग टाइम. हा मस्त असे टम्म असे फुगलेले वडे आणि प्लस सुकं चिकन. तुम्ही बघू शकता की इकडचा जो रंगावरनच तुम्हाला कळेल की इतकं यम दिसतंय ना ते. टेस्ट तर लाजवाब असेलच. सो टेस्टिंग. मला सांगू ना, प्रॉपर जे आपलं मालवणी जो मसाला असतो ना, जे सुकं वाटण असतं आपलं ओलं खोबरं आणि सुकं खोबऱ्याचं, एक नंबर आहे. आणि आता ही जी ग्रेव्ही आहे ना ती सुद्धा मी टेस्ट करणार आहे, कारण मला असं सारखं बघितल्यानंतर त्याला असं वाटतंय की ये मला टेस्ट कर, ये मला टेस्ट कर असं होतंय. वाव, खूप छान. आणि स्पायसीनेस मी तुम्हाला सांगू ना, जसा स्पायसीनेस हवा ना नॉनव्हेज जेवणामध्ये सेम तसाच आहे. एक नंबर. हे जरा हा भात बाजूला काढते आणि सुकं चिकनचा जो पीस आहे ना तो ट्राय करते आता इथे. वाव, मस्त आहे हो, एक नंबर, खूप छान. हा चिकन मसाला, मी तर नुसतं चिकन ट्राय केलं पण खूप मस्त आहे. म्हणजे मला असं वाटतं मी जी थाळी मागवली आहे ना, ही जी चिकनची थाळी खरंच वर्थ आहे मागवण्यामागे. एक नंबर, काय सांगू तुम्हाला मी, अतिशय उत्कृष्ट. आणि तुम्हाला तर माहितीये माझा रिव्ह्यू जो मालवणी रेस्टॉरंट बद्दल असतो ना तो प्रॉपर असतो, कारण मी मालवणची ना म्हणून. आणि ह्याच्यावर याने आपल्याला उकडलेलं अंड दिले आणि मेन म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आवडीची सोलकडी. तर थोडासा ढवळून पिऊया ना. सोलकडी भात पण जेवचो आज माका. आणि आता इथे भाकरी आणि त्याच्याबरोबर ही जी मच्छी थाळी आहे त्यातलं किसमूर घेणार आहे मी. आणि त्याच्यानंतर ह्याच्यावरती मी मस्त असं सुरमईची तुकडी असं ठेवायचं, मस्त मसाल्यामध्ये डिप करून. तोंडात गेल्या गेल्या मच्छीचा जो पीस आहे ना, प्रॉपर मॅरिनेशन, म्हणजे मसाला वगैरे लावून बराच वेळ मॅरिनेट केल्यामुळे त्याची टेस्ट आहे ना ती येते बाहेर. कारण मीठ आणि मसाला हे जर तुम्ही बराच वेळ मॅरिनेट करून ठेवलं त्या फिशला तरच फिशची टेस्ट खरंच उत्तम येते. आणि जसं मी प्रत्येक वेळा तुम्हाला सांगते की मच्छीची आमटी एक नंबर आहे, बघूनच कळते, सुंदर आहे आमटी. एक नंबर. म्हणजे ह्याच्यामध्ये ह्यांनी जो मसाला जो वापरलेला तसा इथे घरीच बनवला जातो, म्हणजे त्यांच्याकडे स्वतःकडेच मसाला बनवला, इन हाऊस मसाले आहेत. सो तेच मसाले इथे वापरले जातात. भात तर सर्वात शेवटला जेवणार आहे. पण आता फणसाची भाजी मी खाणार आहे. आता भाकरी आणि फणसाची भाजी. तर आता याच्यामध्ये मी घेते फणसाची भाजी. खूप सुंदर. आणि आता तर कसं झालेलं आहे की आता सीझन पण चालू आहे, सो त्याच्यामुळे ही भाकरी बरोबर तुम्हाला जर चपाती हवी असेल तर तसंही तुम्ही घेऊ शकता.
सो ही बघा फणसाची भाजी. तुम्हाला मी दाखवते. इथे सुक्या मिरचीचा वापर केलेला आहे, त्याच्यानंतर इथे राई, त्या कोथिंबीर आहे आणि लसूण वगैरेचा प्रॉपर वापर करून ही फणसाची भाजी बनवलेली आहे. ज्या उकडलेला फणस असतो ना, तो त्याच्यापासून ही भाजी बनवली आहे. खूप सुंदर आणि अप्रतिम यांनी थाळ्या आहेत त्यांच्या. म्हणजे अगोदरपासूनच यांच्या थाळ्या मिळायच्या, पण आता त्यांनी अजून थाळ्यांचे प्रकार इथे वाढवलेले आहेत. तुम्ही इथे आलात तर थाळ्या नक्की टेस्ट करा, खूप अप्रतिम आहेत. आणि मी तुम्हाला सांगेन की जर तुम्ही चिकनची थाळी मागवली तर काळं चिकन हे सुद्धा यांची स्पेशालिटी आहे, तर तेही तुम्ही इथे खाऊ शकता. मटणाचं सुद्धा तसंच आहे. फिश बद्दल तर काय सांगायचं, इतकं फ्रेश पीस आहे ना. सुरमईची तुकडी मी जी आता तोंडात घेतली ना, हा त्याच्याबरोबर मी म्हणजे शब्दामध्ये म्हणतो ना आपण, कधी कधी व्यक्त करू शकत नाही अशा गोष्टी आहेत. सो चला आता हे मेन कोर्स मी संपवते. जे मी ते 2 थाळ्या मागवलेल्या आहेत, ज्याची हिंची स्पेशालिटी आहे थाळ्या, जी आज मी टेस्ट करण्यासाठी स्पेशली आलेली आहे. तर आता माझी थाळीमधली जी सुरमई थाळीतली जी मच्छी होती ती पूर्ण संपलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता ताट मी पूर्ण इथे साफ केलेलं आहे. आणि आता भात आणि सोलकडीवर ताव मारायचा आहे. तर हा घेतलेला आहे भात. खरं मी विचार केला की सोलकडी, भात आणि मच्छी असं ठेवेन जेवण, म्हणजे लास्टला मच्छी ठेवेन, पण मच्छी खरंच एवढी छान होती की मी ती पूर्ण संपवली. आणि आता ऍज युजल सोलकडी भात. वाव, म्हणजे थोडंसं आज एवढं हेवी झालंय ना थाळ्यांमध्ये, कारण थाळ्यांमध्ये एवढे प्रकार होते की माझं पोट इतकं भरलंय की आता भात जेवायचं आहे, पण थोडं पोटाला रिलॅक्स पण करायचं आहे. सो त्याच्यामुळे डायजेशन साठी सोलकडी भात. सोलकडीची जी टेस्ट आहे ना ती पण इतकं छान आहे ना, आणि नॉर्मल टेम्परेचरला असल्यामुळे त्याची टेस्ट ही सुद्धा अतिशय छान येते. तर चला सोलकडी भातावरती आता मस्त असा ताव मारते. मच्छी मात्र माझी संपली आहे. थाळीमध्ये होती ती खूप छान होतं जेवण. मला या दोन्ही थाळ्या ज्या मी मागवल्या त्या इतक्या आवडल्या की मी तुम्हाला काय सांगू. जवळा पण हे बघा, तुम्ही बघू शकता आता एवढाच जवळा उरलेला आहे आणि तो सुद्धा त्याच्याबरोबर मी आता संपवणार आहे. आणि त्याच्यानंतर स्वीट डिश मध्ये मी काय मागवलेलं आहे हे तुम्हाला मी जेवण म्हणजे ही थाळी संपल्यानंतर मग सांगते. अप्रतिम असे व्हेज नॉनव्हेज स्टार्टर्स झाले. मेन कोर्स मधल्या ज्या थाळ्या मागवलेल्या होत्या ज्या इतक्या अप्रतिम होत्या की तुम्हाला मी काय सांगू, माझ्याकडे शब्द नाहीयेत आजच्या दिवशी तरी सांगायला. कारण नेहमी मी तुम्हाला खूप एक्सप्लेन करून थाळ्यांबद्दल सांगत असते, पण खरंच उत्कृष्ट अशा आजच्या मी थाळ्या टेस्ट केल्या होत्या. आणि आता एंड करते आहे स्वीट डिशने, आणि ते सुद्धा आपला महाराष्ट्रीयन मोदक. म्हणजे गोड म्हटलं की तो असा फोडून मस्त त्याच्यावरती असं तूप, हा तुम्ही बघू शकता अशी तुपाची धार टाकली नाही ना तर त्या मोदकाला काही अर्थ नाही खायला. वाव, वाव, जे मोदकाला तुपाशिवाय तिची जोडी आहे ना, तूप आणि मोदक, मस्त. आणि तो आता गेलेला आहे माझ्या पोटात. याची सुद्धा चव उत्कृष्ट. खरं म्हणजे 2 मोदक देतात, पण मी मात्र त्यांना सांगितलं की तुमच्या थाळ्या संपवल्यात ना, मी माझ्या पोटात अजिबात जागा नाहीये, तर मला एकच फक्त मोदक टेस्ट करायचा आहे तुमच्या इकडचा. तर त्याच्यामुळे त्यांनी मला प्लेटमध्ये एकच मोदक दिलेला आहे आणि जो मी आता हा उरलेला संपवणार आहे. उत्कृष्ट असं जेवण होतं. तुम्ही सुद्धा कोकणी हाऊसला येऊन तुमची कोकणची जी हौस आहे तर ती पूर्ण करा जेवणाची. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. आणि तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कोकणी हाऊसच्या थाळ्या टेस्ट करायला यायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.